नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अस्सल गावरान चवीची झणझणीत काळी उडीद डाळीची आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 2 डाळी घेतलेल्या आहे। ही काळी सालीवाली उडदाची डाळ आहे आणि ही चण्याची डाळ आहे। आता जो पोहे खायचा चमचा आहे त्या चमच्याने इथे मी 4 चमचे उडीद डाळ घेतलेली आणि 2 चमचे चणा डाळ घेतलेली आहे। आता ही डाळ आपण स्वच्छ धुवून घेणार आहे। इथे बघा कुकरचा डब्बा घेतलेला आहे आणि त्यामध्ये ह्या डाळी घालून घ्यायच्या आहे। त्यानंतर भरपूर सारं पाणी घालून आपल्याला ह्या डाळी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे। तर इथे डाळ आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी। आता ही आमटी आपण 4 माणसांसाठी बनवणार आहे। तुम्हाला जर जास्त माणसांसाठी जर बनवायची असेल तर असंच प्रमाण तुम्ही जास्त वाढवून घ्यायचं आहे। आता डाळ मऊ शिजण्यासाठी यामध्ये घालणार आहे अगदी थोडंसं तेल आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडंसं मीठ। मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला ही डाळ कुकरला शिजवून घ्यायची आहे। आता गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। आता हा डब्बा यामध्ये ठेवून घ्यायचा आणि त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला हे कुकर झाकण लावून बंद करून घ्यायचं आहे आणि डाळ आपल्याला छान अशी गळेपर्यंत शिजवून घ्यायची आहे। आता तुमच्या कुकरवर अवलंबून आहे, गॅसवर अवलंबून आहे की किती शिट्यांमध्ये डाळ शिजते, त्या पद्धतीने तुम्ही शिजवून घ्यायची आहे। आता आपली डाळ शिजते तोपर्यंत आपल्याला वाटण तयार करायचं आहे। तर त्या वाटणासाठी इथे मी काय काय घेतलेलं आहे ते बघूया। एक मीडियम साईजचा कांदा तेलावर छान असा भाजून घेतलेला आहे। 1 टोमॅटो कट करून तो सुद्धा भाजून घेतलेला आहे। त्यानंतर 1 चमचा धणा भाजून घेतलेला, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं आणि पाव वाटी खोबऱ्याची कट करून ही भाजून घेतलेली आहे आणि देठासकट कोथिंबीर घेतलेली आहे। आता पाणी घालून आपल्याला एकदम मऊ असे हे वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर बघा अशा पद्धतीने आपण बारीक असं वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता इथे आपली डाळ छान अशी शिजलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता ही डाळ आपल्याला अगदी थोडीशी घोटून घ्यायची आहे। अशा पद्धतीने घोटायची आहे, खूप जास्तही आपल्याला घोटायची नाही, थोडीशीच घोटून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपण हलकीशी डाळ घोटून घेतलेली आहे। तर चला आता आपण फोडणीची तयारी करू। आता कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला तेल। इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल घालायचं आहे। मी 4 चमचे तेल घातलेलं आहे। आता त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा छोटा चमचा जिरं छान फुलवून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे अगदी थोडासा हिंग आणि आता आपल्याला कोरडे मसाले घालून घ्यायचे आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा घरगुती काळा मसाला, 1 चमचा इथे काश्मीरी लाल तिखट आणि अगदी पाव चमचा हळद घालायची आहे। आणि आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं ते वाटण यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। आणि यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे, कारण कढीपत्ता अंगावर उडतो त्यासाठी आपल्याला नंतर घालायचा आहे। आणि आता तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। इथे वाटणाला तेल छान असं सुटलेलं आहे, कारण आपण जे वाटण आहे ते आधी सगळं चांगलं भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे पटकन असं हे परतलं जातं आणि तेलसुद्धा सुटलं जातं। आता यामध्ये घालून घ्यायचं आहे आपण घोटलेली डाळ। आता हे मिक्स करून घेऊ। बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिक्स करून घेतलेलं आहे, यामध्ये तुम्हाला पाणी घालायचं आहे। पाणी घालताना हे गरम पाणी घालायचं आहे। आता आमटी ही पातळच असते, त्यामुळे तुम्ही बेताने पाणी घालायचं। तुम्हाला किती पातळ करायची त्यानुसार तुम्ही पाणी घालायचं आहे।
इथे मी 2 ते 2.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आता आपल्याला चवीनुसार मीठ आणि त्यानंतर आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे. आता कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला पूर्णपणे हे ढवळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ढवळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अगदी फट राहील असं झाकण ठेवून ही आमटी आटवून घ्यायची आहे. एक 5 ते 7 मिनिटे आपल्याला आटवून घ्यायची आहे. ते 5 ते 7 मिनिटे झालेली आहे आणि तुम्ही इथे आमटी बघू शकता. अतिशय सुंदर असा वास दरवळतोय. आपली अस्सल गावरान चवीची झणझणीत उडीद डाळीची आमटी तयार झालेली आहे. तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर खाऊ शकता, अगदी चुरूनसुद्धा खाऊ शकता. अप्रतिम चव आहे. या पद्धतीची आमटी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.